हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल प्रकम क्रिएशन्स अँड रेसिपीज. मी आहे ज्योत्स्ना. माझ्या या चॅनलवरती मी खूप सुंदर सुंदर दागिने हलव्याचे कसे बनवायचे याचे छान छान व्हिडिओ टाकलेले आहेत. तर तुम्हाला असे छान छान दागिने बनवायला शिकायचे असतील तर माझ्या चॅनलला लगेच लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. तर हे बघा, इथे बांगड्या कशा बनवायच्या ते मी दाखवलेल्या आहेत. त्याच्यासह आपण लटकन पण बनवलेले आहेत. तर इथे मी ग्लू गनच्या सहाय्याने बांगड्यांना व्यवस्थित असे हलवे चिटकवून घेणार आहे. हे बघा, अशा प्रकारे ग्लू गनने गन लावून घ्यायचं आहे आपण गम. त्यानंतर एक एक हलवा घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित दाबत दाबत आपल्याला इथे चिकटवून घ्यायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे आपण हे सगळं व्यवस्थित हलवे चिकटवून घेणार आहोत. आणि अशा बांगड्या पूर्ण झाल्यानंतर त्याची लटकन करायची आहेत. ती बांगडी मी बाजूला ठेवलेली आहे आणि लटकन करण्यासाठी आपण जे खालचं लोमतं केलेलं आहे त्यासाठी इथे फुट्टा घेतलेला आहे. तर फुट्ट्याला आपण एक स्क्वेअर पीस कापून घ्यायचा आहे आणि त्याचा असा कोनचा शेप द्यायचा आहे आणि त्याला आपण चिकटवून घेणार आहोत. आणि इथे आपण त्याच्यानंतर गोल्डन पेपर लावायचा आहे. गोल्डन पेपर घेऊन त्याचा पण कोन करून घ्यायचा आहे आणि फेमिकॉलच्या सहाय्याने हे व्यवस्थित आपण चिकटवून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण खालनं एक दोरा घातलेला आहे. त्या दोऱ्याला एक हलवा बांधून घ्यायचा जेणेकरून ते बाहेर येणार नाही. आपल्याला हवे त्या साईजचे आपण करायचे. त्यानंतर गमच्या सहाय्याने आपल्याला इथे छोटी छोटी सिंगल अशी लाईन करून घ्यायची. आधी सगळे हलवे इथे असे चिकटवून घ्यायचे आणि याला एक टोपीचा आकार दिलेला आहे आपण. अशा प्रकारे बघा, हे लटकन तयार झालेले आहेत. ह्याला आपण नंतर वरून फुलं लावणार आहोत. ह्याच प्रकारे आपण कानातल्यासाठी सुद्धा वापर करू शकतो. तर ही गुलाबाची छान फुलं घेतलेली आहेत मी पिंक कलरची आणि त्याला आपण हे असं व्यवस्थित दोऱ्याच्या सहाय्याने बांधून सिक्युअर करून घ्यायचं आहे. तर 3 ते 4 गाठी बांधून आपण अगदी व्यवस्थित त्याला टाईट करून घेणार आहोत आणि राहिलेला दोरा आपल्याला कट करायचा आहे. तर इथे बांगड्या घेतलेल्या आहेत. त्या बांगड्यांना आपण आपल्या आवडीनुसार आपल्याला किती लांबी हवी आहे त्यानुसार आपण हे लटकन ठेवायचे आहेत. ते बघा किती सुंदर दिसतो. आपल्या हाताची शोभा याच्याने नक्कीच वाढते आणि खूपच सुंदर दागिने तयार होतात. असे दागिने तुम्हीही करून बघा आणि तुम्हाला आवडले की नाही, माझे व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडतात का हे मला कमेंट करून नक्की कळवा. हे लटकन कसे बनवलेत हे सुद्धा मी व्हिडिओच्या शेवटी दाखवलेले आहे. त्याचा संपूर्ण व्हिडिओ मी व्यवस्थित टाकलेला आहे. तर तुम्ही ते बघून हे हलवे कसे गाठायचे आणि कसं बनवायचं ते बघू शकता.